छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी वडू बुद्रुक इथं 2.5 एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी पुढाकार घेतला। पुण्यातील केएम रुग्णालयाच्या मालकीची वडू बुद्रुक इथली जमीन आता समाधीस्थळासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून प्रत्येक कुटुंबाला 5 लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे। शिवसेनेचे नेते बाजीराव चव्हाण आणि आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते ही मदत पीडित कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आली। कराडच्या पालीच्या खंडोबाच्या यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे। पहाटेपासूनच नदीच्या वाळवंटात भाविक भक्तांकडून आपल्या घराच्या देवांची पूजा मांडून जागरण गोंधळ घातला जातो। यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साईबाबांना हिरेजडित सुवर्ण मुकुट अर्पण करण्यात आलाय। 655 ग्रॅम वजनाचा तथा 80 लाख रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट अर्पण करण्यात आलाय। हरियाणाच्या फरीदाबाद येथील साईभक्त प्रदीप मोहंती यांच्याकडून साई चरणी सुवर्णदान करण्यात आलंय। महापालिका निवडणुकीमध्ये 14 जणांचे नामांकन विविध कारणांसाठी अर्ज बाद करण्यात आले। 22 प्रभागातून 87 जागांसाठी 958 नामांकन अर्ज दाखल झाले। शनिवारी अपक्ष उमेदवारांना चिन्हांचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे। एकीकडे कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत असताना दुसरीकडे मात्र मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते। यंदा पाण्याचा सुद्धा मुबलक साठा उपलब्ध असल्यानं रब्बीचा हंगाम जोरात राहणार आहे। उत्तर भारतातून येणाऱ्या थंड लहरींमुळे निफाड तालुक्यासह गोळेगाव परिसरामध्ये थंडीचा जोर वाढलाय। किमान तापमान 5.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। पुढील काही दिवस गारठा कायम राहण्याची सुद्धा शक्यता आहे। वाढणाऱ्या थंडीचा फटका सुद्धा अनेक पिकांना बसण्याची शक्यता आहे। साताऱ्याच्या साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। गुरुवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला। यावेळी पोलीस बँडनं आणि राष्ट्रगीत महाराष्ट्र गीत गाऊन मानवंदना सुद्धा देण्यात आली। गुरुवारी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गोंदिया शहरातील रेल्वे तळाच्या काठावरती 22 फुटांच्या महाकाल मूर्तीची तसंच शिवलिंगासमोर महाआरती करण्यात आली। मोठ्या संख्येनं भाविकांनी महाआरतीमध्ये सहभाग सुद्धा घेतला होता। कळंब तालुक्यातील डोंगर खर्डा इथं श्री संत जटाजी महाराजांची पुण्यतिथी यात्रा संपन्न झाली। यावेळी घटस्थापना, दीपप्रज्वलन तसेच भजन कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं। श्रींचं चरणपूजन आणि आरतीनंतर नामदेव गेडाम, शामराव दहले यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली। बीड जवळच्या देवराई या संरक्षित वनक्षेत्रामध्ये काही दिवसांपूर्वी आगीची घटना घडली होती। त्यानंतर पुन्हा एकदा या परिसरामध्ये आग लागल्यानं वृक्षांचं मोठं नुकसान झालं। या भागामध्ये वारंवार अशा घटना घडत असताना वन विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला।